Nicht der Staat hat uns geschaffen, sondern wir schaffen uns nur zu denken an Deutschland, an Volk und an Reich, an unsere deutsche Nation. Unser deutsches Volk siegt ein! Sieg ein! Sieg ein! जुलै 1940ला परिस्थिती अशी आहे की युरोपमधील जवळपास सगळ्याच देशांवर हिटलरनी कब्जा मिळवला होता. ऑस्ट्रिया, पोलंड, डेन्मार्क, नॉर्वे, बेल्जियम, लुक्समबर्ग, नेदरलँड्स आणि फ्रान्स सगळ्यांवर हिटलरच्या नाझी सरकारचं राज्य होतं. आता युरोपमध्ये 3च मोठे देश राहिलेत: हिटलरची जर्मनी, ब्रिटन आणि सोव्हिएट युनियन. यापैकी जर्मनी आणि सोव्हिएट युनियनमध्ये पीस ॲग्रीमेंट झाली आहे, शांतता करार झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून हिटलरला घाबरण्याची गरज नव्हती. सोव्हिएट कधीच जर्मनीवर आक्रमण करणार नाहीत. आता ब्रिटन एकमात्र देश होता युरोपमध्ये जो जर्मनी विरुद्ध उभा होता. तुम्ही विचार करत असाल की अमेरिका कुठे गेली, अमेरिकेचं काय झालं? तर अमेरिकेने यापूर्वीच भूमिका स्पष्ट केली होती की आता युरोप आणि एशियामध्ये काही हो तिकडं आम्ही त्यामध्ये पडणार नाही, तुम्ही तुमचं बघून घ्या. याचं कारण हेच होतं की पहिल्या विश्वयुद्धात अमेरिकेला खूप मोठा असा आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे यावेळेस ते विश्वयुद्धापासून लांबच राहिले होते. त्यामुळे आता या क्षणाला जर हे विश्वयुद्ध दुसरं थांबलं तर हिटलर हे युद्ध जिंकलेलं आहे. हिटलरचं सर्वाधिक वर्चस्व आहे सध्या युरोपमध्ये. परंतु तरीही परिस्थिती कशी बदलती, युटर्न होतं दुसऱ्या विश्वयुद्धात आणि ब्रिटन जर्मनीला पराभवाची धूळ कशी चारती हे आपण पाहूया आता. We shall fight on the beaches. We shall fight on the landing grounds. We shall fight in the fields and in the streets. We shall fight in the hills. We shall never surrender. हिटलरला आता अपेक्षा होती की विन्स्टन चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान हे त्याच्याबरोबर एक पीस ट्रीटी शांतता करार सही करण्यासाठी पुढे येतील. परंतु विन्स्टन चर्चिल यांनी तसं काहीच केलं नाही. त्यांनी हिटलर याच्यावरती या उलट युद्ध चालूच ठेवणार अशी घोषणाच करून टाकली. आणि त्यामुळे आता हिटलरनी ब्रिटनवरती एक ऑपरेशन सी लायन म्हणून एक मोहीम सुरू केली. ब्रिटनवर कशा प्रकारे आक्रमण करायचं याची रणनीती ठरवण्यासाठी हिटलर एक बैठक घेतो नाझी सरकारची आणि त्यामध्ये सर्व पर्यायावर ते तपास करतात. आणि पहिला पर्याय असतो जमिनीवर जाऊन लढणे. परंतु जमिनीवर जाऊन लढणं शक्यच नव्हतं कारण ब्रिटन आणि जर्मनी यांच्यामध्ये एक खूप मोठा असं समुद्र आहे. त्यामुळे जर्मन सैन्य ब्रिटनला जाऊ शकत नव्हतं. त्यामुळे दुसरा पर्यायावर विचार केला जातो आणि तो असतो की जहाजेद्वारा युद्ध करणे. परंतु ब्रिटनकडे नाझी सरकार जे होतं जर्मनीचं त्यांच्यापेक्षा जास्त जहाज असल्यामुळे तिथंही हिटलर कुठेतरी मागेच राहील आणि जर्मनीला पराभवाला समोर जावं लागेल. आणि त्यानंतर तिसरा पर्याय ते निवडतात आणि तो असतो लुफ्टवाफे एअरफोर्स जे जर्मनीचं असतं त्याच्याद्वारा आपण ब्रिटनला पराभूत करू शकतो अशी योजना आखली जाते. याचं कारण होतं की ब्रिटनकडे फक्त 700 रॉयल एअरफोर्स विमानं होते तर दुसरीकडे जर्मनीकडे जर्मन लुफ्टवाफेचे 2600 फायटर विमानं होते. त्यामुळे आपण आरामात ब्रिटनला पराभवाची धूळ चावू शकतं. त्यानंतर 10 जून 1940ला जर्मन लुफ्टवाफे फायटर विमानं ब्रिटनवर हल्ला करतात. सुरुवातीला आकाशातून जे हल्ले होत होते ते फक्त ब्रिटनमधील वायुसेनेचे हवाई अड्डे, हवाई पट्टे, विमान क्षेत्र, वायुसेनेचे कारखाने, लष्करी उत्पादन करणारे कारखाने यांच्यावरच केले जात होते जर्मनीकडून. ब्रिटन एअरफोर्सही जर्मनी एअरफोर्सचा चांगला प्रतिकार करत होते, चिवट झुंज देत होते. अतिशय अतितटीची अशी हवाई ही लढत होत होती. परंतु जास्त नुकसान या लढाईमध्ये ब्रिटनचंच होत होतं. त्यानंतर काही दिवसांनी जर्मन एअरफोर्स जे होतं ते रात्रीचे पण हल्ले सुरू करायला लागले. अशीच एक रात्र होती 24 ऑगस्ट 1940ची. जर्मन एअरफोर्सचा एक पायलट चुकून लंडन शहरावरच बॉम्ब फेकतो आणि लंडनमधील अनेक छोटे मोठे इमारती ह्यामध्ये उद्ध्वस्त होतात. तसंच लंडनमधील असंख्य नागरिकांचा बळीही जातो. ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल हिटलरवर अजून संतापतात की हे कसलं युद्ध आहे, आमच्या शहरांवर बॉम्ब टाकत आहेत, आम्ही पण जर्मनीच्या शहरांवर बॉम्ब टाकणार आणि ते पण बर्लिन म्युनिचवर बॉम्ब टाकतात. खरं तर सुरुवातीला लंडन या शहरावर अजिबात बॉम्बबारी करण्याचा प्लॅन जर्मनीचा नसतो परंतु चुकून बॉम्ब पडतो. परंतु त्यानंतर इंग्लंड पण बॉम्बमारी चेक करतं. त्यानंतर हिटलर संतापित होतो आणि तो म्हणतो आता मी लंडन हे शहरच उद्ध्वस्त करणार. 15 सप्टेंबर 1940ला हिटलर आदेश देतो जर्मन एअरफोर्सला की लंडन शहराचं ऑल आउट डिस्ट्रक्शन करायचं, पूर्णपणे लंडन शहर उद्ध्वस्त करायचं. 1000 पेक्षा जास्त लुफ्टवाफे जर्मन फायटर जेट प्लेन एकदम एक संघ लंडनच्या दिशेने बॉम्ब टाकायला पाठवले जातात. यामध्ये जर्मन लुफ्टवाफेचे 1120 प्लेन असतात तर दुसरीकडे ब्रिटिश रॉयल एअरफोर्सकडे फक्त 630 फायटर प्लेन होते जर्मनीचे हल्ले परतून लावण्यासाठी. आकाशात ह्या दिवशी
ना भूत ना भविष्य अशी एक ऐतिहासिक एअर फाईट होती. ब्रिटन रॉयल एअरफोर्स 60पेक्षा जास्त जर्मन फायटर प्लेन खाली पाडतात आणि ह्या बदल्यात त्यांचे फक्त 29 विमानं जर्मनी पाडती. शेवटी या हवाई लढाईमध्ये ब्रिटन जर्मनीचे 175 विमानं पाडतात व जर्मनीचे हल्ले यशस्वीपणे परतून लावतात. या दिवसाला म्हटलं जातं द बॅटल ऑफ ब्रिटन डे. मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल की असं कसं झालं की जर्मनीची संख्या जास्त होती, त्यांचे फायटर प्लेन खूप जास्त प्रमाणातही आले होते, परंतु तरीही ब्रिटननी ही लढाई कशी जिंकली? तर याचं कारण एकच आहे की जो देश आक्रमण करतो तो काहीतरी मिळवायला आला असतो आणि दुसरा देश जो बचाव करत असतो तो आपल्या अस्तित्वासाठी लढत असतो, तो आपल्या स्वाभिमानासाठी लढत असतो. आणि हाच कुठेतरी एक जो मोटिवेशनल फरक असतो तो दोन सैन्यामध्ये इथं जाणवला. आणि ब्रिटनचे जे सैन्य होते ते खूप जीव तोडून लढले आणि त्यांनी जर्मनीचे हल्ले परतून लावले. वर्ल्ड वॉर 2 मध्ये हिटलरचा हा पहिला पराभव होता. हिटलरला पण याची जाणीव होती की ब्रिटनला हरवणं काहीसं अवघडच जाईल, त्यामुळे तो ऑपरेशन सी लायन ताबडतोब स्थगित करतो व त्याची नजर फिरवतो जर्मनीच्या पूर्वेकडे असणाऱ्या रशिया म्हणजेच त्या वेळेसच्या सोव्हिएट युनियन या देशाकडे. तुम्ही विचार करत असाल की सोव्हिएट युनियन आणि जर्मनीची तर पीस ट्रीटी झाली होती, शांततेचा करार झाला होता, परंतु तरीही हिटलर त्यांच्यावर हल्ला का करायचं ठरवतं? तर याचं कारण असतं की हिटलरला सोव्हिएट युनियनची जी विचारधारा असते, कम्युनिस्ट विचारधारा, ती विचारधारा अजिबात आवडत नव्हती आणि त्यामुळे कुठेतरी त्याच्या मनामध्ये रशियाबद्दल एक चीड होती. याशिवाय सोव्हिएट युनियनवर कब्जा मिळवल्यावरच जर्मनी ह्या जगामध्ये एक सुपर पॉवर, एक महाशक्ती म्हणून ओळखली जाईल असंही त्याला वाटायचं. तसंच सोव्हिएट युनियन जिंकल्यावर केवढा मोठा प्रदेश, केवढी जमीन आपल्याला भेटेल आणि जर्मनीचा विस्तार किती मोठा होईल असे पण स्वप्न हिटलरला पडायचे. थोडक्यात हिटलरला मॅगॅलोमेनिया झाला होता. त्याला वाटायचं मीच ह्या जगाचा राजा आहे, मी सगळं जग जिंकू शकतो. अनेक इतिहासकारांचं म्हणणं आहे की सोव्हिएट युनियनवर हल्ला करणे ही हिटलरची सगळ्यात मोठी चूक होती आणि हा एक टर्निंग पॉइंट होता वर्ल्ड वॉर 2 मधला. फ्रान्सवर ज्याप्रमाणे हिटलरनी रणनीती बनवली होती आक्रमण करण्याची, तीच रणनीती सोव्हिएट युनियनवरही तो वापरतो. 3 टीम बनवतं, ABC. पहिली टीम त्याची जाणार होती लिनिनग्रॅड या शहराच्या दिशेने, ज्या शहरात सोव्हिएट युनियनचा हुकुमशाही राष्ट्रपती जोसेफ स्टॅलिन राहायचा. दुसरी टीम त्याची जाणार होती मॉस्कोच्या दिशेने आणि तिसरी टीम त्याची जाणार होती सोव्हिएटच्या दक्षिण दिशेने, युक्रेन मार्गे पुढे. ही मोहीम सुरू होती 22 जून 1941ला. सोव्हिएट युनियनचं सैन्य खूप जास्त होतं जर्मनीपेक्षा. सोव्हिएटकर 20,000 रणगाडे होते तर जर्मनीकडे फक्त 6,000 रणगाडे होते. तरी एक फरक होता या दोघांमध्ये, तो म्हणजे जर्मन टेक्नॉलॉजीमुळे जर्मनीचे जे रणगाडे होते ते आधुनिक तंत्रज्ञानाने बनवले होते, त्यामुळे कुठेतरी या लढाईमध्ये सुद्धा हिटलर मजबूत स्थितीत होता. आपल्या देशाला वाचवायला सोव्हिएट युनियनचे स्टॅलिन ब्रिटनसोबत युती करतात आणि एलाइड फोर्सेसमध्ये सहभागी होतात. ब्रिटन सोव्हिएट युनियन मिळून हरवण्याचा प्लॅन करतात हिटलरला, परंतु त्याचा फायदा काहीच होत नाही, कारण 2 दिवसात ब्लिट्झक्रीग स्ट्रॅटेजी वापरून हिटलर 100 ते 150 किलोमीटर सोव्हिएट युनियनच्या प्रदेशावर कब्जा करतो. आणि पुढील काही आठवड्यात ब्लिट्झक्रीग स्ट्रॅटेजी चालू ठेवून जर्मन सैन्य मॉस्को शहर, जे आताच रशियाचं राजधानी आहे, त्याच्या 14 किलोमीटर जवळ जाऊन पोहोचते. इथे पोहोचल्यानंतर हिटलर आणि त्याचे आर्मी जनरल्स कमांडर यांच्यामध्ये पुढील व्यूहरचना करण्यामध्ये मतभेद होतात आणि अशातच ऑक्टोबरचा महिना उजाडतो. थंडी पडती, बर्फही पडू लागतो, रणगाडे जाम होतात बर्फामुळे. अशा परिस्थितीत जर्मन सैन्याने कधी लढाई केली नव्हती. युद्ध काहीसं संथ गतीने त्यानंतर सुरू राहतं. अशा परिस्थितीमध्ये रशियन सैन्याने अनेक लढाई लढल्या होत्या. त्यानंतर डिसेंबर 1941ला आणखीन एक ट्विस्ट येतो वर्ल्ड वॉर 2 मध्ये. जपान हा अमेरिकेच्या पर्ल हार्बर या जहाजावर हल्ला करतो, त्यामुळे अमेरिका पण संतापित होऊन वर्ल्ड वॉर 2 मध्ये एंट्री मारती आणि एलाइड पॉवर्समध्ये अमेरिका सहभागी होती. म्हणजे जर्मनीच्या विरुद्ध जो गट असतो ब्रिटन, रशिया यांच्यासोबत मिळून अमेरिका, जपान आणि जर्मनी या दोन्ही देशांवर छोटे मोठे हल्ले करत राहते. त्यानंतर सोव्हिएट युनियनमधील स्टॅलिनग्राड ह्या शहरामध्ये जर्मनी आणि सोव्हिएट युनियनमध्ये अतिशय भयानक युद्ध होतं नोव्हेंबर 1942ला. सुरुवातीला या युद्धामध्ये जर्मनी आघाडीवर असती. तिन्ही बाजूनी त्यांनी घेराव घातला होता रशियाच्या सैन्यावर, परंतु अचानक पुन्हा नोव्हेंबरच्या महिन्यात थंडी खूप जास्त वाढती आणि त्यावेळेस जर्मन सैन्य पुन्हा कुठेतरी मागे पडती आणि रशियन सैन्य त्यांच्यावर वरचढ होती. शेवटी फेब्रुवारी 1943ला रशियन आर्मीला सरेंडर करतात, शरण जातात. त्यानंतर जुलै 1943ला मुसोलिनी, जो इटलीचा हुकुमशाही राष्ट्रपती असतो, त्याला त्याच्याच देशातील लोक धक्के मारून खाली उतरवतात आणि त्याला फाशीवरही लटकवतात. त्यानंतर नोव्हेंबर 1943ला विन्सेंट चर्चिल, जोसेफ स्टॅलिन आणि अमेरिकेचे राष्ट्रपती रूझवेल्ट
या तिघांची बैठक होती आणि त्यामध्ये ठरवलं जातं एक नवीन प्लॅन, ज्यानुसार की हे विश्वयुद्ध लवकरात लवकर संपवायचं आणि त्यानंतर 6 जून 1944ला डी डे असा ठरवण्यात येतो, ज्या दिवशी ब्रिटिश, कॅनेडियन आणि अमेरिकन सैनिक हे फ्रान्समध्ये उतरतं. फ्रान्समध्ये जिथं जर्मनीची सत्ता होती हिटलरची, ते उलथून लावतात. त्यामुळे हिटलरसाठी अतिशय चिंताजनक अशी परिस्थिती निर्माण झाली. जर्मनीच्या पूर्व बाजूला सोव्हिएट युनियनसोबत त्यांचं युद्ध चालू होतं, जिथं बर्फामध्ये त्यांचं सैन्य फसलेलं होतं आणि दुसऱ्या पश्चिम बाजूला अमेरिका, कॅनडा, ब्रिटनचं सैन्य हल्ला करत होतं. त्यामुळे हिटलर निर्णय घेतो की रशियामध्ये जे अडकलेले सैन्य आहे बर्फामध्ये, त्यांना पुन्हा जर्मनीच्या दिशेने येण्याचे आदेश देतात. त्यामुळे सोव्हिएट युनियन सोबत लढणारे जे जर्मन सैन्य आहे ते पुन्हा ह्या बाजूला येतात आणि सोव्हिएट युनियन त्यांच्यावर काउंटर अटॅक करतं आणि एवढं मोठं ते भयानक अटॅक करतात की जर्मनीच्या ताब्यात असणारे जे देश होते, पोलंड, चेकोस्लोव्हिया, हंगेरिया, रोमानिया, हे सगळे देश सोव्हिएट युनियन जिंकतात व त्यावर ते आपला कब्जा करतात. जर्मनीच्या ताब्यात असणारे एकामागं एक छोटे देश त्यांच्या देशातून जर्मनीच्या आर्मीला बाहेर फेकून देतात. युगोस्लोव्हिया नावाचा छोटा देश जो होता तो सुद्धा तेथील नागरिक एकत्र करून जर्मनीच्या आर्मीला बाहेर फेकून देतात. त्यामुळे जर्मनीची आता उलटी गिनती एक प्रकारे इथं सुरू होती. हिटलरच्या जर्मनीला तिन्ही बाजूनी अलाइड फोर्सेसच्या सैन्य हे घेराव घालती. हिटलर आता संतापित होऊन शेवटचा मोठा हल्ला करण्याचा ठरवतो, ज्याला म्हटलं जातं बॅटल ऑफ बल्ज, ज्यानुसार फ्रान्समधील एर्डेनियस फॉरेस्टमध्ये घुसून अलाइड फोर्सेसला मागे ढकलण्याचा प्लॅन असतो. परंतु दुसऱ्या बाजूला जे अलाइड फोर्सेस असतात ते जर्मन शहरांवर फायटर विमानांनी हल्ले करत राहतात. त्यानंतर फेब्रुवारी 1945ला याल्ता कॉन्फरन्समध्ये व्हेनेझुएला, उरुग्वे, तुर्की, इजिप्त, सौदी अरब, लेबनॉन, पॅराग्वे हे सगळेच देश जर्मनीवर युद्धाची घोषणा करतात. वर्ल्ड वॉर 2च्या शेवटच्या 4 महिन्यात खूपच भयंकर असं युद्ध होतं. दोन्ही बाजूंनी अनेक लोक मारले जातात. सरासरी रोज 30,000 सैन्य मारलं जात होतं. हळूहळू अलाइड फोर्सेस जर्मनीच्या जवळ पोहोचू लागल्या आणि त्यांना हिटलरनी जे छेडछावणी बनवल्या होत्या यहुदी लोकांचं शोषण करण्यासाठी ते दिसू लागल्यात आणि या छेडछावणीतून यहुदी लोकांच्या सुटका अलाइड फोर्सेस करत राहिल्या. मे 1945ला जर्मनीचं जे मुख्य शहर होतं बर्लिन, त्याला सोव्हिएट युनियनचं सैन्य हे घेराव घालतं. परंतु याच्या 2 दिवस आधीच 30 एप्रिल 1945ला हिटलर स्वतःला गोळी मारून आत्महत्या करतो. शेवटी 8 मे 1945ला अधिकृतरित्या जर्मनी आपला पराभव स्वीकारते आणि अलाइड फोर्सेसला सरेंडर जातात, शरण जातात. त्यानंतर जर्मनीची 2 भागात विभागणी केली जाते, ईस्ट जर्मनी आणि वेस्ट जर्मनी. युरोपचा जो नकाशा आता आपल्याला पाहायला भेटतो तो या युद्धानंतर हळूहळू विभागणी करण्यात आली वेगवेगळ्या देशांची. तसंच हळूहळू कालांतराने जर्मनी आणि फ्रान्स हे जे पक्के वैरी होते त्यांनी आपापसात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले. मागे वळून जर आपण पाहिलं तर हिटलर हे युद्ध का हरला असेल, इतिहासकार असेही म्हणतात, विंटर सेव्ड सोव्हिएट युनियन अँड विंटर डिफिटेड जर्मनी. सोव्हिएट युनियनच्या थंडीमुळे, बर्फामुळे तो हरला असं अनेक जण म्हणतात. तर अनेक जण म्हणतात की त्यांनी रशियावर, सोव्हिएट युनियनवर हल्लाच केला नव्हता पाहिजे. जेव्हा जेव्हा जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होती त्यावेळेस हिटलरचं नाव प्रामुख्याने निघतं. काहींचं मत तो एक चांगला शासक होता, त्यांनी जर्मन्समध्ये एक अभिमान, देश स्वाभिमान निर्माण केला. तर काहींचं मत होतं की हिटलर एक क्रूर राज्यशासक होता व एक क्रूर राक्षसी प्रवृत्तीचा माणूस होता. त्यांनी लाखो ज्यू लोकांचं शोषण केलं, सामूहिक हत्याकांड केले. त्यामुळे मानवतेच्या दृष्टीने तो एक कलंक होता. तुम्हाला काय वाटतं हिटलरबद्दल? कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये.